पंकजा मुंडेंकडनं उभं राहणाऱ्या मराठ्यांना निवडणुकीमध्ये पाडा. दसरा मेळाव्यात जरांगेंच्या निशाण्यावर पंकजा मुंडे. गुलाम शब्दावरून जरांगेंचा मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त. आमचं गुलामीचं गॅझेट म्हणता तुम्ही 1931च्या जनगणनेनुसार आरक्षण घेतलं, मग इंग्रज तुमच्या परिवारातील होता का? जरांगेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल. रक्तबीजासारखा जातीवादाचा राक्षस आता जन्माला आलाय. हा राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळावी. दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. ओबीसींचा कट ऑफ 485 तर ईडब्ल्यूएसचा 450 आहे. कुणाला फसवताय? काही जणांना खुर्ची मिळवण्यासाठी ओबीसी मधून आरक्षण हवंय. मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. 2 घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा, गुंड पाळू नका. भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. 2024 मधील दसरा मेळाव्यातील काही जण दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं. गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांना 10 जन्म कोणी संपवू शकणार नाही. धनंजय मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो. दिवंगत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे धनंजय मुंडेंकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन. भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी. बीड जिल्ह्यामधील नारायणगडावर मनोज जरांगेंचा मेळावा संपन्न. प्रकृती ठीक नसतानाही मनोज जरांगेंची मेळाव्याला हजेरी. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. ठाकरेंच्या मेळाव्यावर पावसाचं सावट. मैदानामध्ये चिखलाचं साम्राज्य. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा. पालिका निवडणुकीच्या आधीचा मेळावा असल्यामुळे शिंदेंच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. आधी निष्ठावंतांचे मेळावे व्हायचे, आता गद्दारांचे मेळावे होत आहेत. गद्दारांवर चिखलफेक होणार असेल तर चुकीचं नाही. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. राज ठाकरेंच्या हस्ते शिवतीर्थवर शस्त्रपूजन. सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या शस्त्राचं राज ठाकरेंच्या हस्ते पूजन. तर आपट्याचं पान देत नातू कियांकडनं आजोबा राज ठाकरेंना दसऱ्याच्या शुभेच्छा. आम्ही मनुस्मृतीवर नाही संविधानावर चालणार असं अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं. संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य. नाही आजही शाखेमध्ये दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्तानं मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख. तात्काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित करावा. गांधींच्या विचारांच्या अनुषंगाने पुढची वाटचाल करावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन. नागपूरच्या दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची काल दीक्षाभूमीला भेट.